हे बघा, ह्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. आम्ही दोघं तसं होऊच देणार नाही. फक्त कसं आहे ना, तुम्ही आम्हाला जो पाठिंबा देताय ना, त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आपल्याला परत हे सगळं असं सावरासावर करायचा चान्स मिळणार. सारंग, आता इथून पुढे तू बघच नुसतं काय होतंय ते. अरे रावसाहेब घरात नसताना हा भाऊसाहेब कसा आता रावसाहेब बनून घरभर वावरतो बघच तू. काय तुम्ही म्हणणार. आणि हो, मी काय म्हणतो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते तुम्ही ठेवा. अहो नाही नाही नको काका. अहो खरंच नको. आम्ही ठरवलंय तसंच करणार. स्वतःच्या कष्टाने कमवून आणणार. अहो स्वतःला नाही ना फसवू शकत. आणि काका, हे बघा, स्वतःला सिद्ध करण्याचा चान्स ना असं परत परत नाही मिळत. त्यामुळे ही संधी मी सोडणार नाहीये. ठीक आहे. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. अरे पण एक दिवसात तुम्ही काय करणार? पैसे कसे कमवणार? काका, मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. मुक्ता, येऊया. आई, तुझ्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. मोठ्या मालकांनी आम्हाला आमची ताकद दाखवण्याची चांगली संधी दिलाय. तू पाठीशी आणि आम्ही सोबत असलो की काहीच अशक्य नाही. आजचा दिस लय महत्वाचा आहे. सावली बनून सोबत राहा. मुक्ताताई, अजून घ्यायची का बिस्किट? अहो नाही नाही नको. एवढे दोघे मी थँक्यू झालं. पण सारंग भावा, तुला घ्यायचं का काही? नको यार, मला ना खूप टेन्शन आलं. टेन्शन नको घेऊ. ही मैद्याची बिस्किट नाहीयेत, गव्हाची बिस्किट आहेत. वट नाही खराब होत. पप्पा, तू डोक्यावर पडलायस का? मला कामाचं टेन्शन आलंय. बघ, घराबाहेर तर पडलो, पण आता लगेच काम कोण देणार? याच्या रोजंदारीचं काय होणार? म्हणून तर हा आल्याचा चहा पितोय. म्हणजे डोकं चालतं ना पटपट. आयडिया. आता एक संबळ वादक आणि एक फोटोग्राफर यांच्यासाठी काम शोधू म्हणतोस? होय. अरे पण काय काम देऊ? अरे तू तुझ्या एम्प्लॉयमेंट ब्युरो मधून किती लोकांना नोकरीला लावतो. यांच्याकरता असेलच ना काहीतरी ओके मी थँक्यू काम. अरे हो, नोकरीला लावतोच मी, पण आता संबळ आणि कॅमेरा घेऊन यांना कुठल्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये कसं काय पाठवू शकतो? हे बघ, महिनाभराचा पगार मिळेल ना, तेवढा पुरतं नोकरीला लावू शकतो मी. त्यात पण तुम्हाला आजच काम हवंय. आता इतक्या घाईमध्ये फक्त हॉटेलात वेटरचं काम मिळू शकतं, ते पण एखादा सोडून गेला असेल तर. अरे बाप. पण म्हणजे काहीच होणार नाही का? सॉरी, आता तरी मला असं काही वाटत नाहीये.
अरे पण मी तुला चांगलं ओळखतो ना. हा, काही पैशाची अडचण असेल ना तर मला सांग. तुम्ही जमेल तेव्हा तसं परत द्या. अरे नाही, तसा काही विषय नाही. नाही नको. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये, हिमतीनं उभं राहायचंय. हो सर. हे बघा, तुमच्याकडे काम नसेल तर मी समजू शकतो, पण प्लीज तुमच्या ओळखीत किंवा माहितीत दुसरीकडे कुठे असेल तर सुचवा ना. प्लीज आम्हाला रेफर करा. आय एम सो सॉरी. खरंच आता तर मला काही वाटत नाही. ठीक आहे, येतो आम्ही. ऐक ना, आय एम सो सॉरी. सॉरी काय, येतो. थँक्यू सर. थँक्स. एक मिनिट ऐका ना. हां सर. एक ठिकाण आहे. मुक्तासारखी अन्नपूर्णा घरात असताना यांच्या अहंकारामुळे हे असं बाहेरचं खावं लागतंय. घरातली माणसं कधी शहाणे होणार आहेत कुणास ठाऊक. मोठी आई, आज जेवण मुक्ता बहिणीच्या हातून बनायला पाहिजे. त्यांना काम मिळालं, पैसे मिळाले तर किती बरं होईल ना. नक्की मिळेल ग. मुक्ताचा विश्वास आणि जिद्द अगदी दांडगी आहे. तिच्या मेहनतीच्या अन्नाला अशी चव असेल की घरात कधी कुणी चाखली नसेल. अन्नपूर्णा देवी, मुक्ताला यशस्वी कर बाई. हो, मला मगाशीच त्यांचा फोन येऊन गेला, पण मला हे नाही कळलं की तुम्ही त्यांच्याकडे कशाला गेलात. नाही म्हणजे ते काय काम देणार होते तुम्हाला? हो सर, ते आमच्या लक्षात आलं नाही. पण बरं झालं ना आम्ही तिथे गेलो, कारण त्यांच्याकडूनच तुमचा रेफरन्स मिळाला. आणि खरं तर मनापासून केलेला कुठलाच प्रयत्न कधी वाया जात नसतो. वा, हे छान बोललात. तर तुम्ही संबळ वाजवता वय आणि तुम्ही फोटोग्राफी करता. हो सर. तुमच्या दोघांची ही कामं लग्न, वाढदिवस अशा इव्हेंटशी रिलेटेड आहेत. आणि आता तर लग्नाचा सीझन पण चालू होतोय. मी एका फोटोग्राफरची ओळख करून देतो. त्याच्याकडे वेडिंग फोटोग्राफीची भरपूर कामं आहेत आणि त्याला फोटोग्राफरची पण गरज लागते. चालेल सर, थँक्यू व्हेरी मच. काय ना की अनेक लग्नात, मंगलमय कार्यक्रमात सनई चौघड्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं लोकांना. तिथे मी संबळवादक देऊ शकतो. आणि आज पण आम्रपाली कार्यालयात एक लग्न आहे, पण त्याआधी मला एकदा तुमचं वादक ऐकावं लागेल, म्हणजे मला तुमची रेंज काय याचा अंदाज येईल. मला संगीतातलं फार काही कळत नाही, पण तुमच्या वादनाचा प्रभाव पडतो की नाही हे मात्र मी नक्की सांगू शकतो. आणि तो जर तुम्ही पाडू शकलात तर तुमचं काम नक्की आहे.